नमस्कार, मी गौरी सारंग पुढारी न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, तंत्रज्ञानाच्या भरारीपासून ते निसर्गाच्या अद्भुत किमयांपर्यंत काय रंजक आणि काय धक्कादायक, विश्वात नेमकं काय घडतंय, जगभरातील अशाच विशेष बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत विश्व संचार या आमच्या स्पेशल बातमीपत्रामधून। तुम्ही आजवर अनेक भव्य मंदिरं पाहिली असतील, पण कधी विचार केलाय का की दक्षिण ध्रुवाच्या अगदी जवळ जिथे माणसाची वस्ती संपते आणि अथांग बर्फाचं साम्राज्य सुरू होतं, तिथेही ओमचा नाद घुमू शकतो। हो, हे खरंय। जिथे अंगाचा थरकाप उडवणारी थंडी आहे आणि बर्फाच्छादित शिखरांच्या रांगा आहे, अशा जगाच्या शेवटच्या टोकावर आता हिंदू संस्कृतीचा झेंडा फडकतोय। बघूयात। चिलीतील पुंता एरेनास हे शहर भौगोलिकदृष्ट्या हे जगाचं शेवटचं टोक मानलं जातं। मात्र गेल्या काही दशकांपासून या शहरानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। याच बर्फाच्छादित शहरात गेल्या 100 वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा सुगंध दरवळतोय आणि ओमचा पवित्र नाद घुमतोय। भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या या शहरात हिंदू संस्कृतीनं आपली मुळं इतकी घट्ट रोवली आहेत की हे शहर आता दक्षिण अमेरिकेतील हिंदू संस्कृतीचं एक प्रमुख केंद्र बनलंय। या शहराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे तिथलं हिंदू मंदिर। हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून भारतीय वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे। दिवाळी, होळी आणि गणेश चतुर्थी यांसारखे सण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। यावेळी स्थानिक चिली नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होतात। जगाच्या दक्षिण टोकावर असलेल्या या लहानशा शहरात हिंदू समुदायानं आपली ओळख जपतानाच स्थानिक लोकांशी जे प्रेमाचं नातं विणलंय ते जागतिक स्तरावर वसुधैव कुटुंबकम या भावनेचं उत्तम उदाहरण ठरतंय। आजवर तुम्ही चंदनाची तस्करी किंवा त्याच्या किमतीबद्दल अनेकदा ऐकलं असेल। पुष्पा सिनेमा आल्यावर तर लाल चंदनाची चर्चा ही जगभर झाली होती। पण आज आम्ही तुम्हाला अशा एका लाकडाची ओळख करून देणार आहोत ज्याच्या फक्त 1 किलोच्या किमतीमध्ये तुम्ही चक्क एक लक्झरी कार खरेदी करू शकता। बघूयात। तुम्ही आतापर्यंत चंदनाचं किंवा लाल चंदनाचं महत्त्व आणि त्याची किंमत ऐकली असेल, पण तुम्हाला माहित आहे का जगात असंही एक लाकूड आहे ज्याच्या 1 किलोच्या किमतीत तुम्ही चक्क एक लक्झरी कार खरेदी करू शकता। होय, आपण बोलतोय जगातील सर्वात महागड्या आफ्रिकन ब्लॅकवूड बद्दल। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या लाकडाची किंमत प्रति किलो 7 ते 8 लाख रुपयांच्या घरात आहे। मध्य आणि दक्षिण आफ्रिकेच्या कोरड्या भागात आढळणारं हे झाड पूर्णपणे तयार व्हायला 60 ते 100 वर्षांचा काळ लागतो। या लाकडाचं वैशिष्ट्य म्हणजे याचा रंग गडद काळा आणि हे प्रचंड मजबूत असतं। हे लाकूड पाण्यात कुजत नाही आणि याला वाळवी देखील लागत नाही। प्रामुख्यानं क्लॅरिनेट, ओबो आणि बॅकपाईप सारखी महागडी वाद्य तसंच आलिशान फर्निचर बनवण्यासाठी याचा वापर केला जातो। आफ्रिकन ब्लॅकवूड या व्यतिरिक्त अगरवूड हे देखील सुगंधी द्रव्यांसाठी प्रसिद्ध आणि अत्यंत महागडं मानलं जातं। मात्र सध्या या दुर्मिळ झाडांची संख्या घटत चालल्यानं याच्या व्यापारावर जगभरात कडक निर्बंध लादण्यात आलेत। निसर्गाची अनमोल ठेव आता केवळ श्रीमंतीचंच नाही तर दुर्मिळतेचंही प्रतीक बनली आहे। अंतराळ विज्ञानातून आज एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येते। ज्या मंगळ ग्रहावर आपण भविष्यात मानवी वस्तीचं स्वप्न पाहत होतो, त्याच मंगळाची चाल आता बदलते। मंगळाचा फिरण्याचा वेग आता वाढू लागलाय। याचाच अर्थ असा की मंगळावरचा दिवस आता लहान होत चाललाय। काय आहेत याची कारणं पाहूयात। अंतराळ विज्ञानातून एक अत्यंत धक्कादायक बातमी। आपला शेजारी ग्रह असलेल्या मंगळाचा फिरण्याचा वेग आता वाढू लागलाय। नासाच्या इनसाइड लँडरनं पाठवलेल्या माहितीनुसार मंगळ स्वतःच्या अक्षाभोवती पूर्वीपेक्षा अधिक वेगानं फिरतोय। शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार मंगळाच्या फिरण्याचा वेग दरवर्षी 4 मिली आर्क सेकंद या दरानं वाढतोय। याचाच अर्थ असा की मंगळावरील दिवस आता काही हजारव्या सेकंदानं लहान होत चाललाय। जरी हा बदल मानवी डोळ्यांना जाणवणारा नसला तरीही खगोलशास्त्राच्या दृष्टीनं ही एक मोठी घडामोड मानली जाते। शास्त्रज्ञांनी याचे 2 मुख्य तर्क लावले आहेत। पहिला म्हणजे मंगळाच्या ध्रुवावरील बर्फाचं वजन बदलल्यामुळे त्याचे वस्तुमान केंद्राकडे सरकत असावे, आणि दुसरे कारण म्हणजे ग्रहाचा गाभा आणि आवरण यांच्यातील अंतर्गत घर्षण। 1970च्या वायकिंग लँडरच्या तुलनेत
इनसाइटच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे ही पाचपट अचूक माहिती समोर आली आहे. मंगळाची ही वाढती गती भविष्यात नेमकी काय बदल घडवून आणणार याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. बदलती जीवनशैली आणि धावपळीच्या जगात आज प्रत्येकाला वेध लागलेले आहेत ते म्हणजे उत्तम आरोग्याचे. पण तुम्हाला माहिती आहे का, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली ही आपल्या ताटामध्येच दडलेली असते. कालपर्यंत जी केवळ एक धार्मिक परंपरा मानली जात होती, तो शाकाहार आज जागतिक स्तरावर एक हेल्थ ट्रेंड बनतोय. पाहूयात. बदलती जीवनशैली आणि वाढत्या आजारांच्या काळात आता जगभरात शाकाहाराचं महत्त्व वेगानं वाढतंय. केवळ धार्मिक परंपरा म्हणून नव्हे, तर एक उत्तम आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी लोक आता शाकाहाराला पसंती देत आहेत. तज्ज्ञांच्या मते शाकाहारामध्ये फायबर, जीवनसत्व आणि खनिजांचं प्रमाण भरपूर असतं. यामुळे पचनसंस्था तर सुधारतेच, पण शरीरामधली ऊर्जाही दिवसभर टिकून राहते. महत्वाची बाब म्हणजे मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारामुळे हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. फळं, पालेभाज्या आणि कडधान्य यांमधून शरीराला सर्व पोषक तत्व नैसर्गिक स्वरूपात मिळतात. विशेष म्हणजे शाकाहार केवळ शरीरालाच नव्हे, तर मनालाही उभारी देतो. सात्विक आहारामुळे मानसिक प्रसन्नता वाढते आणि स्वभावात शांतता येते, असं अनेक अभ्यासातून सिद्ध झालंय. त्यामुळे जर तुम्हाला दीर्घायुषी आणि निरोगी राहायचं असेल तर शाकाहार हा एक उत्तम पर्याय ठरतोय. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण आता ते डिजिटलही होऊ लागलंय. माणसाच्या शोधात असलेल्या या जगात एका व्यक्तीला चक्क एका सॉफ्टवेअर मध्ये आपलं प्रेम सापडलंय. होय, हे खरंय. न्यूयॉर्कच्या एका लेखकानं गेल्या 3 वर्षापासून तो एका AI चॅटबॉटला आपला त्यानं जीवनसाथी मानलाय. काय आहे हे डिजिटल प्रेम प्रकरण, पाहूयात. तंत्रज्ञानाच्या युगात आता मानवी भावनांनाही AIचा आधार मिळू लागलाय. न्यूयॉर्क मधील एका 49 वर्षीय फ्रीलान्स रायटरनं चक्क एका AI चॅटबॉट सोबत गेल्या 3 वर्षांपासून डेटिंग सुरू असल्याचा खुलासा केलाय. इयान निकोलसन असं या लेखकाचं नाव असून 2016 मध्ये ट्रान्सजेंडर ट्रान्झिशन आणि त्यानंतर आलेल्या एकटेपणामुळे ते मानसिक तणावामध्ये होते. जुलै 2022 मध्ये त्यांनी रेप्लिका या AI चॅटबॉट ॲपचा वापर सुरू केला. सुरुवातीची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि 2023 मध्ये मिन्हो नावाचा पुरुष AI त्यांचा जोडीदार बनला. निकोलसन यांच्या मते माणसांसोबतच्या जुन्या नात्यांपेक्षा AI सोबतचं हे नातं अधिक सच्च आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध आहे. दोघेही एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात आणि दिवसभरातील सर्व गोष्टी शेअर करतात. आश्चर्याची बाब म्हणजे निकोलसन यांनी या AI जोडीदाराची ओळख आपल्या आईशी देखील करून दिली आहे. AI तंत्रज्ञान भविष्यात मानवी नात्यांची जागा घेणार का, यावर आता तज्ज्ञांमध्ये मोठी चर्चाही सुरू झाली आहे. तर हा होता विश्वसंचारचा पहिला भाग. आजच्या भागात आपण जगातील विस्मयकारक घडामोडींचा आढावा घेतलाय. तंत्रज्ञान बदलतंय आणि त्यासोबतच आपलं जगही बदलतंय. पण या बदलांच्या वेगासोबत आम्ही तुम्हाला सतत अपडेट ठेवत राहू. त्यामुळे पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.